नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग ड्रॉइंग मास्टर चॅनलच्या माध्यमातून MCQ ऑन ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट 02 आज बघणार आहोत. क्वेश्चन 1. Using 30, 60, 90 degree and 45, 45, 90 degree set square, which of the following angle is not possible to draw? 30, 60, 90 डिग्रीचा आणि 45, 45, 90 डिग्रीच्या सेट स्क्वेअरने आपण कुठला अँगल ड्रॉ करू शकत नाही. तर ऑप्शन आहेत A 45 डिग्री, B 30 डिग्री, C 10 डिग्री, D 90 डिग्री. तर आन्सर आहे C 10 डिग्री. 30, 60, 90 आणि 45, 45, 90 या दोन सेट स्क्वेअरचे अँगल बघितले तर आपण 45 डिग्री आणि 30 डिग्री तसेच 90 डिग्री ड्रॉ करू शकतो, पण 10 डिग्री ड्रॉ करू शकत नाही, म्हणून 10 डिग्री हे आन्सर आहे. क्वेश्चन 2. नेम ऑफ द ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट शोन बाय लेटर H. H भागाने दर्शवलेल्या ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंटचं नाव काय? ऑप्शन आहेत लार्ज डिवायडर, कंपास, लायनर आणि स्क्रूड्रायव्हर. तर आन्सर आहे लायनर. लायनरला आपण रुलिंग पेन किंवा लिंकिंग पेनसुद्धा म्हणतात. लायनरने आपण मार्किंग करू शकतो, तसेच शाईमध्ये बुडवून त्याच्याने सुद्धा आपण मार्किंग करू शकतो. क्वेश्चन 3. विच सेट ऑफ लीड ग्रेड्स हॅज अ ग्रेड आउट ऑफ सिक्वेन्स? खालील दिलेल्या पेन्सिलच्या सिक्वेन्सपैकी कोणती सिक्वेन्स आउट ऑफ सिक्वेन्स आहे? तर आन्सर आहे 7BHF3H ही सिक्वेन्स आउट ऑफ सिक्वेन्स आहे. बघा, इथे पेन्सिलच्या ग्रेड सिक्वेन्सनुसार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 7BHF3H ही आउट ऑफ सिक्वेन्स आहे. इथे 7B नंतर F येतो, F नंतर H येतो, H नंतर 3H येतो, म्हणून ही F आणि H हे उलटसुलट झाल्यामुळे आउट ऑफ सिक्वेन्स आहे. म्हणून आन्सर 7BHF ही 3H आउट ऑफ सिक्वेन्स म्हणून आहे. क्वेश्चन 4. विच इज नॉट द यूज ऑफ डिवायडर? खालील दिलेल्या ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन डिवायडरचा यूज होत नाही? A. टू डिवाइड अ कर्व ऑर स्ट्रेट लाइन्स इंटू द डिझायर्ड नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. B. टू ड्रॉ अ सर्कल. C. टू ट्रान्सफर डायमेन्शन फ्रॉम वन पार्ट ऑफ द ड्रॉइंग टू अनदर पार्ट. D. टू सेट ऑफ गिवन डिस्टन्स फ्रॉम द स्केल टू द ड्रॉइंग. तर आन्सर आहे टू ड्रॉ सर्कल. डिवायडरने आपण सर्कल ड्रॉ करत नाही, तर डिवायडरने आपण कर आणि स्ट्रेट लाईनचे इक्वल पार्ट्स करू शकतो, तसेच डायमेन्शन ट्रान्सफर करू शकतो वन पार्ट टू अनदर पार्ट, आणि डिवायडरने आपण डिस्टन्स सेट करू शकतो स्केलवरून ते ड्रॉइंगवरपर्यंत, पण आपण सर्कल ड्रॉ करू शकत नाही, म्हणून आन्सर आहे टू ड्रॉ अ सर्कल. क्वेश्चन 5. व्हॉट इज द टाईप ऑफ ड्रॉइंग शोन बाय C? C ड्रॉइंग कुठल्या टाईपची आहे, कुठल्या इंजिनिअरिंगची आहे ते ओळखायचं आहे. तर ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची ड्रॉइंग आहे. ह्याच्यामध्ये बघा सर्किट, रेजिस्टन्स, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट दिसत आहेत, म्हणून ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची ड्रॉइंग आहे. क्वेश्चन 6. अकॉर्डिंग टू द इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, विच अमॉंग्स द फॉलोइंग डेजिग्नेशन हॅज द साईज 1000 by 700 in mm? इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटनुसार खालीलपैकी कोणती साईज 1000 by 700 mm साठी आहे? ऑप्शन A B0, ऑप्शन B B1, ऑप्शन C B2, ऑप्शन D B3. तर आन्सर आहे B1. क्वेश्चन 7. व्हॉट इज द टाईप ऑफ ड्रॉइंग शोन बाय A? खाली दिलेल्या ड्रॉइंगपैकी A ही ड्रॉइंग कुठल्या इंजिनिअरिंगची आहे? ऑप्शन A इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, B इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, C सिव्हिल इंजिनिअरिंग, D मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर ह्याच्यामध्ये मेकॅनिकल कंपोनंट दिसतात, मशीनचे पार्ट दिसतात, तर ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ड्रॉइंग आहे. आन्सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग. क्वेश्चन 8. द स्टँडर्ड साईज ऑफ ड्रॉइंग बोर्ड ऑफ डेजिग्नेशन D1 इज इन MM. ड्रॉइंग बोर्ड डेजिग्नेशन D1ची स्टँडर्ड साईज खालीलपैकी MM मध्ये कोणती आहे? आन्सर आहे 1000 by 700 by 25 mm. क्वेश्चन 9. द प्रेफर्ड साईज ऑफ द ड्रॉइंग शीट इज रिकमेंडेड बाय द डॅश डॅश डॅश. ड्रॉइंग बोर्डची प्रेफर साईज कोण रिकमेंड करते? ऑप्शन A BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड हे आन्सर आहे. क्वेश्चन 10. द प्रायमरी युनिट ऑफ मेजरमेंट फॉर द इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड डिझाईन इन द मेकॅनिकल इंडस्ट्रीज इज. मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढण्यासाठी प्राथमिक एकक कुठलं यूज केलं जाते मोजमापनासाठी? तर ऑप्शन A मिलीमीटर, B सेंटीमीटर, C मीटर, D किलोमीटर. तर ऑप्शन A मिलीमीटर हे आन्सर आहे. MM मध्ये आपण सर्व ड्रॉइंग करतो. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा,
शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.